भाम धरणालगतच्या नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं। लोकशाही मराठीने बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। दिवसभर एकही अधिकारी नागरिकांपर्यंत पोहोचला नाही। लोकशाही मराठीने बातमी दाखवताच तहसीलदारांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली। शासकीय आश्रमशाळेत नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। मात्र जोपर्यंत नांदूर मध्यमेश्वर पुनर्वसन प्रकल्पाचे अधिकारी लेखी आश्वासनं देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून जाणार नाही, अशी आता नागरिकांनी भूमिका घेतली आहे। आमच्या सर्वांचं म्हणणं एकच आहे की आपण गेल्या 5-6 वर्षापासून फक्त स्थलांतरित पूर वाढला, पाणी वाढलं म्हणून थोड्या 1-2 दिवसासाठी स्थलांतर करत आहोत। आमचं म्हणणं आहे की आपण पुनर्वसन ज्या ठिकाणी केलेले आहे त्या ठिकाणी सर्व सुविधा व्यवस्थित करा, जेणेकरून प्रत्येक वर्षी स्थलांतर करण्यापेक्षा आपलं पुनर्वसन जर चांगलं व्यवस्थित केलं तर ही परिस्थिती उद्भवणार नाहीये। प्रशासनाने पाण्याचं नियोजन करून आज पाणी वाढले, उद्या पाणी वाढेल, परंतु भविष्यात ते पाणी वाढतच राहणार आहे। याचं नियोजन करूनच आपण जर व्यवस्थित काम केलं तर ही परिस्थिती होणार नाहीये। जी परिस्थिती आज उद्भवते म्हणजे उद्या पण तीच परिस्थिती होणार, याला जिम्मेदारी कोण आहे? याला जिम्मेदार फक्त प्रशासन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।